जय हिंद मित्रांनो, सध्याचं मार्केट कसं चाललेलं आहे सर्वांना माहीतच आहे. जसं आपण डेली ॲनालिसिस करत असतो बघा. आपण निफ्टीचं खास करून ॲनालिसिस करत असतो, कारण की तो आपला एक महत्त्वाचा निर्देशांक आहे. त्या निर्देशांकाबद्दल आपण माहिती जाणून घेत असतो. तसं आपला महत्त्वाचा एक इंडेक्स अजून पण आहे, तो म्हणजे सेन्सेक्स. काही सेक्टरल इंडायसेस असतात, त्यांचा पण आपण नेहमी अभ्यास करत असतो. जसं आपले लाईव्ह स्ट्रीमिंग होत असतात बघा यूट्यूबवरती. आता ते लाईव्ह स्ट्रीमिंग जे असतात ना, ते फक्त अभ्यासासाठी असतात. असं नाही की त्या ठिकाणी आपण बाईंग सेलिंगचं कोणताही सल्ला देत असतो. तसं काही आपल्या चॅनलवरती होत नाही. तर तुम्ही सध्याची परिस्थिती बघताय मार्केटची कशी आहे. मग अशा मार्केटमध्ये आपण कसं काम करायचं असतं, कोणत्या सेगमेंटमध्ये आपण जास्त करून काम करायचं असतं, तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून लोकांना पण समजेल. म्हणजे काही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतात, एकदम त्यांना 1-2 महिने झालेले असतात. मार्केट कशा पद्धतीने आता चालतं आहे आणि त्यामध्ये आपण कसं काम करायचं असतं हे त्यांना माहीतच नसतं, कारण की त्यांना तसं मार्गदर्शन होत नाही. त्यामध्ये त्यांची पण चुकी नाही आहे. समोरच्या व्यक्तीकडून जर चांगलं मार्गदर्शन जर झालं तर ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम पण करू शकते. पण तसं आजकाल होताना आपल्याला दिसत नाही आहे. चुकीच्या पद्धतीने लोक मार्केटमध्ये येत आहे आणि भयंकर नुकसान करून घेत आहे. छोटं म्हणता येणार नाही, मोठं नुकसान करून घेत आहे. मग त्यासाठी अशा ज्या कंडिशन असतात मार्केटमध्ये, त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तेच आपण जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका. काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्याकडून सुटून जात असतात, त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करत चला आणि छोटीशी कॉमेंट करा. बघा, कोणताही क्रिएटर जो असतो ना, त्याच्या व्हिडिओच्या खाली जर कॉमेंट असेल तर त्याला पण छान वाटतं, तो मोटिवेट होत असतो आणि चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करत असतो व्ह्यूवरला. त्यामुळे व्हिडिओला कॉमेंट पण करायची आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला, जेणेकरून स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन व्यक्ती ज्या असतील ना, त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. हे बघा, चांगल्या गोष्टींचं जर आपण अनुकरण केलं ना, त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळत असतो. त्यामुळे चांगल्या गोष्टी घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊया. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आत्ताचं मार्केट आपलं कसं चाललेलं आहे. प्रत्येक व्यक्तीला गोंधळात टाकणारं मार्केट आहे आजकालचं आपलं. म्हणजे महत्त्वाचे इंडेक्स बघा, आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स झाला, त्यानंतर बँक निफ्टी झाला इंडेक्स. याच्यामध्ये पण बघा आपल्याला ट्रेंड कन्फ्यूज करणारा, म्हणजे समजत नाही आहे मार्केटवरती जाणार की खाली जाणार. म्हणजे मागचे 8-10 दिवस जर आपण बघितले मार्केटमध्ये, तर पूर्ण कन्फ्यूज करणार आहे मार्केट. आणि स्टॉकच्या बाबतीत जर आपण बघितलं, स्टॉक बघा तुम्हाला खालीच येताना दिसत आहे. मार्केटमध्ये संधी बघायच्या असतात फक्त. आपण ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली त्या ठिकाणी आपण संधीचं सोनं करायचं असतं. मार्केटमध्ये प्रत्येक दिवसालाच काम केलं पाहिजे असं नाही आहे. नवीन व्यक्तींचं चुकतं कुठं आहे की एखाद्या व्यक्तीला 3-4 महिने झाले मार्केटमध्ये, तिचं चुकतं कोणतं आहे की तिला वाटतं की मी प्रत्येक दिवसालाच मार्केटमधून पैसा बनवला पाहिजे. तर हे जे विचार असतात ना, हे बदलले पाहिजे. आपण प्रत्येक दिवसालाच काम केलं पाहिजे असं काही नाही. मार्केटमध्ये तुम्ही जर मार्केटमध्ये संयम ठेवून जर काम केलं ना, तर मार्केट तुम्हाला जे प्रॉफिट तुम्ही एका महिन्यात मिळू शकत नाही ते पण देऊन जातं. म्हणजे पुढचे 4-5 महिने जे तुम्हाला प्रॉफिट घ्यायचं असतं ना, ते तुम्ही एका महिन्यातच घेऊन टाकतात. एवढं मार्केट तुम्हाला देत असतं. पण त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागते, संयम ठेवावा लागतो. एक स्टॉकचं उदाहरण देतो मी तुम्हाला की स्टॉकच्या बाबतीत काय होतं. आत्ताच्या वेळेला तुम्हाला स्टॉक पूर्ण खाली येताना दिसत आहे, पण आता इथे तुम्हाला संधी ओळखायचे आहे स्टॉकमध्ये. जसं खूप सारे स्टॉक बघा, मिड कॅपचे, स्मॉल कॅपचे. लार्ज कॅपने तर चांगली रॅली दिली, पण लार्ज कॅपमध्ये पण काही निवडक स्टॉक, त्यांच्यामध्ये खूप छान रिव्हर्सल इथून पुढे बनेल. मग असे स्टॉक तुम्ही निवडायचे असतात, त्यांचा अभ्यास करायचा असतो. मला 8-10 दिवस नाही मिळाला स्टॉक, मी शांत बसलो, मी त्यामध्ये एंट्री घेणार नाही. आपण काय करतो की फोमो असतो आपल्यामध्ये की हा स्टॉक माझ्याकडून जर सुटला तर काय करायचं, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अगोदरच जातो. त्या स्टॉकचा ना ट्रेंड बघत आपण काहीच बघत नाही, लेवल बघत नाही, सपोर्ट रेजिस्टन्स काहीच बघत नसतो. आपण काय करतो, डायरेक्ट त्यामध्ये एंट्री घेतो. तो स्टॉक जातो आहे कंटिन्युअसली खाली. मग काय होणार, तुम्हाला एकतर लॉस दिसतो. लॉस दिसला म्हणजे त्या स्टॉकला तुम्ही जास्त दिवसांसाठी होल्ड करणार. मग जे प्रॉफिट तुम्हाला 8-10 दिवसांमध्ये मिळायचं असतं, काही वेळेला ते 3-4 महिन्यानंतर मिळतं. खूप साऱ्या स्टॉकच्या बाबतीत असं झालेलं आहे की ते जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये आले, ट्रेंड त्यांचा निगेटिव्ह होता, तर ते वर्ष झालेले आहे, ते अजून वरती गेलेलेच नाही. असे पण स्टॉक आहेत. बाटाचं पण उदाहरण आहे बघा. बाटासारखा स्टॉक आहे, चांगली कंपनी आहे, पण तिच्या बाबतीत काय होतं, तसंच होतं आहे. मग तुम्हाला स्टॉकला जास्त दिवस होल्ड करावं लागू शकतं. त्यासाठी काय करायचं आहे, संयम ठेवायचा असतो. आपल्या मनावरती आपण संयम ठेवायचा. बहुतेक जण म्हणतात ना की कंट्रोलमध्ये राहत नाही मी, म्हणजे माझी सायकोलॉजीच काम करत नाही.
मला जर एखाद्या स्टॉकमध्ये बुलिश कॅन्डल जर दिसली ना, माझ्याकडून राहवल्या जात नाही. मला काय वाटतं की ताबडतोब तो स्टॉक बायच करून टाकला पाहिजे. तसं करायचं नाही आहे. असे मार्केट जे असतात ना, ते आपल्याला संधी देत असतात. मार्केटमध्ये जो पण टिप येत असतो ना, समजायचं ते आपल्यासाठी संधीच आहे. पण संधीचं सोनं करायचं वेळेवरती, की मला त्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल दिसला समजा, मग मी त्या स्टॉकमध्ये बाईंग केली पाहिजे. शक्यतो करायचं नसतं. आजकाल लोक काय करतात, फोमोमध्ये म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, एखादा स्टॉक टॉपला दिसतो. जसं आता सुझलॉनच्या बाबतीत होतं आहे बघा. सुझलॉन तुम्हाला डेली वरती जाताना दिसतोय. प्राईस जवळजवळ 80-82 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. मग कोणी म्हणेल मी या स्टॉकला तर 4-5 रुपयांचा होता तेव्हा बघायचो, तो आता जाऊन पोहोचलेला 80-82 रुपयांवरती. मग मी काय करून टाकतो, इथे बाय करतो, म्हणजे मला पुढे 150-200 रुपयांपर्यंत त्याला घेऊन जाता येईल. तसं काही आहे का नाही. तुम्ही तिथे बाय कराल, तो स्टॉक खाली लागेल, सापडणार पण नाही तुम्हाला, प्रॉफिटसुद्धा बुक करू देणार नाही तुम्हाला तो. मग अशा ठिकाणी नाही फसायचं आहे. स्टॉकमध्ये जे मोठे करेक्शन होत असतात ना, त्यांच्यामध्ये रिव्हर्सल बघून आपण एंट्री घेतली पाहिजे. तिथे आपल्याला फायदा होत असतो. आत्ताचं मार्केट आहे समजा, इंडेक्समध्ये मोठे करेक्शन नाही आहे. कोणाला वाटत असेल ना की आपला निफ्टी 50 नावाचं इंडेक्स, सेन्सेक्स झाला, मिड कॅप झालं, स्मॉल कॅप झालं, PSU बँक झालं, यांच्यामध्ये मोठे करेक्शन नाही आहे, हे काहीच करेक्शन नाही आहे. पण हे छोटे मोठे करेक्शन जे येत असतात ना, यांच्यामध्ये पण आपण फायदा उचलू शकतो. कसं, ETF च्या माध्यमातून. काही जण ETFच्या विरोधात असतात. का असतात, त्याच्यात किती प्रॉफिट मिळतं. 8 दिवसातून 3-4% जाऊ शकतो इंडेक्स, किंवा 2% जाऊ शकतं. पण हीच संधी असते, इथे आपण ETFला ॲक्युमुलेट करू शकतो. हे तुम्हाला नंतर फायदा देणार. कोणाला लाँग टर्मचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल ETFचा, आता तुमच्यासाठी संधी असतात की तिथं तुम्ही ETFचं ॲक्युमुलेशन करून तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकतात. मार्केट प्रत्येक वेळेला संधी देतं. मार्केटमध्ये छोटे मोठे डिप येत असतात. म्युच्युअल फंड तुम्ही होल्ड केलेले असतात बघा बहुतेक जणांजवळ. आता प्रत्येकजण मोठी अमाऊंट नाही ना टाकू शकत म्युच्युअल फंडमध्ये, का होईना नाही टाकू शकत. छोटा मोठा पैसा असतो, तो आपण गुंतवू शकतो त्या ठिकाणी. जसं एखाद्याचं इन्कम सोर्स आहे, महिन्याला तो फक्त 30-40 हजार रुपये कमवतो आहे, पण त्याच्यामधला पण काही हिस्सा तुम्ही बॅकअप ठेवायचा. बॅकअप म्हणजे कसं, की मार्केटमध्ये जे डिप येत असतात ना, मला काय करायचं, त्या डिपमध्ये छोटीशी गुंतवणूक मार्केटमध्ये करायची. मग ती ETFमध्ये असू द्या किंवा म्युच्युअल फंडमध्ये असू द्या. मग तुम्ही तो छोटासा पैसा असतो ना, तो मार्केटमध्ये लावायचा असतो, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये किंवा ETFमध्ये. त्या डिपचा तुम्ही फायदा मिळवायचा असतो. मार्केट तर कंटिन्युअसली खाली येणार नाही. तुम्हाला माहिती आहे, मी प्रत्येक वेळेला लाईव्हवरती पण सांगत असतो बघा या गोष्टी, की कंटिन्युअसली खाली येणार नाही, ते रिव्हर्सल देणारच आहे. एक बिअर रॅली त्याच्यामध्ये जर आली तर बुल रॅलीसाठी पण मार्केट नंतर तयार होतंच, वरती जात असतं तसं. मग त्या बुल रॅलीमध्ये आपला पैसा चांगला बनत असतो मार्केटमध्ये. मग तिथे आपल्याला ठेवावा लागतो संयम. मार्केट एकाच वर्षाला तुम्हाला खूप चांगले रिटर्न पण देऊन जातं. मग तुमचे पोर्टफोलिओमध्ये रिटर्न पण तुम्हाला चांगले दिसतात. पण आजकाल काय होतं आहे, अनेक व्यक्ती थांबायलाच तयार नाही आहे. आत्ताचं पण मार्केट आपल्यासाठी खूप छान आहे, आणि याच्यामध्ये अजून जर करेक्शन येत गेले ते पण आपल्यासाठी चांगलेच असणार. कोणी म्हणेल माझा पोर्टफोलिओ तो निगेटिव्ह होतो आहे. अहो, निगेटिव्ह होऊ द्या. तुमचे जर चांगले स्टॉक असतील ना, तुम्हाला ते भविष्यामध्ये रिटर्न देऊनच जाणार आहे. तुम्ही जर एखादी खराब कंपनी बाय करून ठेवलेली, तिचे फंडामेंटलच बघितले नाही, पेनी स्टॉक तुम्ही जर कलेक्ट करून ठेवलेले आहे, पेनी स्टॉकचा तुम्ही जर पोर्टफोलिओ बनवला आहे, तो तुमच्या काही कामाचा नाही. ते स्टॉक 10-10 वर्ष पण त्याच प्राईजला थांबू शकतात. असे पण पेनी स्टॉक असतात काही. तुमचा स्टॉक चांगला असला पाहिजे, स्टॉक सिलेक्शन चांगलं असलं पाहिजे. मग ते स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी तुमच्याजवळ नॉलेज पण असलं पाहिजे, की मी ज्या कंपनीला बाय करतो आहे तिचा बिझनेस चांगला आहे. समजलं, आजची तिची अर्निंग आहे, ती अर्निंग दुप्पट पण होऊ शकते, ठीक आहे, डबल पण होऊ शकते ती अर्निंग, किंवा ट्रिपल पण होऊ शकते. म्हणजे कंपनीचा बिझनेस वाढतो आहे, त्यांचं रेव्हेन्यू वाढत जाणार. रेव्हेन्यू वाढलं म्हणजे त्यांच्या नेट प्रॉफिटमध्ये पण वाढ होणार आहे. म्हणजेच काय असणार, ती कंपनी चांगली असणार आपल्यासाठी. त्या कंपनीची प्राईस पण आपल्याला जास्तच बघायला मिळेल भविष्यामध्ये. मग तिथे आपले चांगले रिटर्न भविष्यात पण बनू शकतात. त्यासाठी मग हे जे करेक्शन येत असतात ना छोटे मोठे, यामध्ये तुम्ही चांगल्या कंपन्या त्यांचा अभ्यास करून त्यामध्ये तुम्ही ॲक्युमुलेशन पण करू शकतात. आता स्विंग ट्रेडिंग करणं वेगळं आलं आणि इन्व्हेस्टमेंट करणं वेगळं आलं. आता हे जे डिप येत असतात ना मार्केटमध्ये, जसं मिड कॅप तुटलेलं होतं बघा, स्मॉल कॅप पण तुटलेलं होतं, इंडेक्स नाही तुटले पण त्याच्यामध्ये असलेले स्टॉक आहे ना बऱ्यापैकी तुटलेले काही. मग जर इथे कोणाला लाँग टर्मचा पोर्टफोलिओ बनवायचा स्टॉकचा पण, तर ते इथे ॲक्युमुलेशन करू शकतात. चांगल्या कंपन्या असतात, चांगल्या कंपन्या असतात, त्यांचा थोडा अभ्यास करायचा आहे तुम्ही, त्यामध्ये तुम्ही ॲक्युमुलेशन करू शकतात. पुढे चालून जे बुल मार्केट येणार, बुल रॅली जी पुढे येणार असते, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळून जात असतो त्याचा. ठीक आहे,
हे जे मार्केट असतं ना, ह्या मार्केटमध्ये आपण शिकून काम करायचं आहे. योग्य वेळेवरती जर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याचा परतावा पण आपल्याला चांगलाच मिळतो. मग तो परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आणि प्रत्येक वेळेला माझं हे सांगणं असतं की मार्केट आपल्याला संधी देत असतं, त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मार्केटमध्ये शिकावं लागेल तुम्हाला. कोणावरती डिपेंड राहू नका, कोणाच्या टिप्सला फॉलो करू नका, गरज नाही त्या गोष्टींची. माझ्या मते जर तुम्ही मार्केटला 2 वर्ष जरी दिले ना, चांगला अभ्यास जर मार्केटचा केला 2 वर्ष फक्त, पण प्रॉपर करावं लागेल. तसं जास्तीत जास्त तुम्हाला 5 वर्ष पण लागू शकतात, तुम्हाला मार्केटमध्ये 5 वर्ष पण लागू शकतात. पण जर तीच गोष्ट जर तुम्ही सारखी केली, म्हणजे मार्केटमध्ये एखादी व्यक्ती, मी समजा मी 2 वर्ष कंटिन्युअसली मार्केटमध्ये काम करतो आहे, तर बऱ्यापैकी 2 वर्षामध्ये आपण शिकू शकतो मार्केटला. पण कोणी म्हणत असेल की मला क्विक पैसा बनवायचा आहे मार्केटमध्ये ताबडतोब 10-15 दिवसांमध्ये, तर ते मार्केटमध्ये शक्य पण नाही आहे. तसं जर झालं असतं तर मग प्रत्येक व्यक्तीने मार्केटमध्ये पैसा बनवला असता. आजकाल तसं होणं शक्य नाही आहे. मेहनत आपली पण असते त्याच्यामध्ये, आपल्याला मेहनत घ्यावी लागते. दुसऱ्यांच्या टिप्सवरती डिपेंड राहूच नका आणि तिथे तुम्हाला धोकाच मिळणार आहे. जर तुम्ही म्हटले की एखादी व्यक्ती मला टिप्स देते, ह्या स्टॉकला बाय कर, त्या स्टॉकला बाय कर, ते काही कामाचं नसतं. शेवटी आपलाच अभ्यास, आपलंच नॉलेज आपल्याला कामी येत असतं. आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की मार्केटमध्ये हे जे डिप येत असतात ना छोटे मोठे, इथं पॅनिक होऊन चालत नाही. पॅनिक व्हायचं नाही आहे. तुम्हाला बाईंगच्या संधी जर भेटल्या तर मग तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत चाला. म्हणजे आपण स्विंग ट्रेडिंग करतो, मी तर कोणाला म्हणत नाही तुम्ही इंट्राडे करा, इंट्राडे पण करू नका, ऑप्शन ट्रेडिंगची पण गरज नाही आहे. सरळ ETF आणि स्टॉक असतात यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला. या स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमचा चांगला पैसा बनत असतो. ठीक आहे, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सुरुवातीलाच जर गेले ना त्याच्यामध्ये, तर तुमचे भयंकर नुकसान त्यामध्ये होणारच आहे, ठरलेलंच आहे. ऑप्शनमध्ये शक्यतो पैसा बनत नाही. आणि इंट्राडे करू नका. प्रत्येकालाच वाटतं की मी एका दिवसाला 5-5, 10-10 हजार, 50,000 रुपये कमवले पाहिजे आणि एका दिवसामध्ये श्रीमंत झालं पाहिजे. तर तसं काही होत नाही मित्रांनो. बघा, पैसा कमवण्यासाठी पण कष्ट लागतात. इथे कष्ट म्हटले की आपला अभ्यास आला स्टॉक मार्केटमध्ये, तो काही इझिली एवढा पैसा आपला बनत नसतो. त्यामुळे झटपट पैसा बनवण्याच्या नादामध्ये आपली कष्टाची कमाई ना ती मार्केटमध्ये घालू नका. थोडं नॉलेज घ्या. मार्केटमध्ये डीप येत जातील, अभ्यास करा, चांगले स्टॉक निवडा, त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करा, लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करत चाला. जसं म्युच्युअल फंड असतात, ETF असतात, यांच्यामध्ये गुंतवणूक करत चाला. SIP करत चाला, म्युच्युअल फंडमध्ये मंथली SIP करत चाला, जेणेकरून तुमचा पुढच्या 10-15 वर्षांमध्ये चांगला पैसा म्युच्युअल फंडमध्ये पण बनू शकतो. चांगला कंपाऊंडिंगचा फायदा मिळत असतो आपल्याला. मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन तर करत असतो की तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये येऊच नका. आले तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही सस्टेन नाही होऊ शकत, म्हणजे थांबू शकत नाही जास्त दिवस. की मी शेजारच्या व्यक्तीचं ऐकलं, त्याने 50,000 रुपये आज बनवले होते, मी पण बनवण्याचा प्रयत्न करतो, पण असं झालं की 1 महिन्यामध्ये माझ्याजवळ असलेला पैसा जो होता पूर्ण तो संपला मार्केटमध्ये. म्हणजे काय झालं, पैसा संपला म्हणजे मार्केट तुमच्यासाठी नाहीच आहे. कुठून आणणार पैसा? म्हणजेच तुम्हाला मार्केटच्या बाहेर जावं लागेल. पण तोच पैसा योग्य पद्धतीने चांगलं नॉलेज घेऊन जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लावला तर पुढच्या कालावधीसाठी म्हणजे भविष्यामध्ये पण तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टिकून राहणार आणि चांगलं इन्कम पण त्यामध्ये जनरेट करणार. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायच्या होत्या. व्हिडिओ छोटाच बनवतो आहे, नाही तर तुम्हाला माहिती आहे की माझे व्हिडिओ जे असतात ना खूप लेंदी असतात, 30-30, 40-40 मिनिटांचे व्हिडिओ असतात. पण एक असं अधूनमधून आलो व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर की चांगलं मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असतो नेहमी. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला एखादी छानशी कॉमेंट पण करून जा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.